नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या विशेष व्हिडिओमध्ये कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, मी पंढरपूरला जात असताना खरं तर 17 वर्षाचं नवखं पोरगं खरं तर शेती करत असताना मला राहुलं नाही. त्यामुळे मी या खरं तर मुलाला विचारलं, बा तू शेती कधीपासून करतो? तर त्यानं सांगितलं की मी माझ्या आजोबांसोबत मी शेती इथं करत असतो. खरं तर हे प्रॉपर पंढरपूरचे आहेत आणि शेती करत असताना खरं तर यांनी झेंडूची मे मधली ही 4 मेची लागवड आहे आणि खरं तर 3 महिन्यापासून हा यांचा झेंडू सध्या प्लॉट चालू आहे, आपण बघू शकताय. आणि 3 महिन्यापासून झेंडू आपण लागवड केला आणि खरं तर हा हार्वेस्टिंग पण चालू आहे सध्या आणि आपण माल पण खूप चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप केलेला आहे. मला सांग, खरं तर ही याच्यावरचं नियोजन असेल, स्प्रेचं नियोजन असेल किंवा याच्यावरच्या सगळ्या खतांचं नियोजन असेल तर कोण करतं सध्या? स्प्रेचे नियोजन असेल तर ते वडील सांगतात काय असं फवारायचं, उद्या आपल्याला ते फवारायचंय. म्हणजे वडील एखाद्या दिवशी आदल्या दिवशी येऊन जातात रानात, कधी जर त्यांची चक्कर म्हणजे याचं असते. सगळं आमच्या इथं मार्केट जवळच आहे पंढरपूर मध्ये, त्यामुळे कसं जर फुलं झाले असतील हिशोबाने तर रोज 1 दिवसाआड 2 दिवसाआड 20-25 कॅरेट काढतो. 20-25 कॅरेट काढता. तरी मग साधारण याला मार्केटमध्ये कसा कॅरेट वरती दर असतो की याचा किलो वरती दर असतो? कॅरेट वरती दर आहे. कॅरेट साधारण 200-250 200-250 ते 300 पर्यंत 300 पर्यंत, म्हणजे साधारण 25 ते 30 रुपये प्रति किलो दर हा तुम्हाला कंटिन्यू मिळत राहतो इथं. ठीक आहे. मग एकंदरीत याच्यावरती स्प्रेचं नियोजन असेल तर तुम्ही किती दिवसाला याला फवारता? स्प्रेचं नियोजन 4 ते 5 दिवसाला असतं. म्हणजे जर असं रानात आल्यावर आपल्याला आळी दिसली, करपा दिसला की मग आज सकाळी याच्यावरती एकंदरीत झाडावरती कुठल्या प्रकारचा रोग आहे किंवा याच्यावरती खरं तर कशाचा प्रादुर्भाव आहे हे तुम्ही बघून त्यानंतर स्प्रेचं नियोजन ठेवता. आज सकाळी स्प्रे मारलेला आळीवरचा सकाळी स्प्रे घेतला याच्यावरती. आणि खरं तर खूप अप्रतिम असा प्लॉट आहे, 3 महिन्याचा प्लॉट आहे. आणि हा प्लॉट करत असताना याच्यावरचं खरं तर नियोजन बघतोय, रस्त्याच्या कडेला असलेला हा प्लॉट आपण बघताय आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्लॉट आहे. कारण मला वाटतं की आज याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरच्या साह्यानं याला माती लावण्याचं काम केलंय. काल लावली, तर काल ट्रॅक्टरच्या साह्यानं याच्यावरती माती साईडला माती लावलेली आहे. आणि हा प्लॉट 3 महिन्याचा म्हणजे 90 दिवसाचा प्लॉट असल्यासारखा दिसत नाही सध्या प्लॉटवरती. फुटवा पण खूप जोराचा आहे. याच्यावरती कळीचं पण नियोजन आहे. एकंदरीत मला सांग की आता गौरी गणपतीचा येणारा महिन्याच्या पुढचा सीझन आहे, त्या सीझन पर्यंत खरं तर या प्लॉटला खूप चांगला दर भेटेल अशी अपेक्षा आहे का? याच्यापेक्षा खरं तर पुढे अजून प्लॉट तुम्हाला पुढे चालवायचा आहे? दिवाळीपर्यंत चालवायचं नियोजन आहे. दिवाळीपर्यंत खरं तर प्लॉट म्हणजे साधारण 6 महिने प्लॉट चालवायचं नियोजन तुमचं झालेलं आहे सध्या. आणि याचं नियोजन खरं तर तूच करतोय. खरं तर पुढच्या एकंदरीत गणपती आणि आपला गौरीचा सण आहे, त्याला चांगला दर भेटणारच आहे. त्याबरोबर त्याचं नियोजन आणि शेती मातीशी जोडलं गेलेलं 17 वर्षाचं नवखं पोरग आपण बघताय शेतीमध्ये. आणि खरी हीच अपेक्षा आहे. एक मी स्वतः आज युट्यूबचा चॅनल करून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती प्लॉटवरती जाऊन प्रत्येक प्लॉटची अपडेट ही शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी तर करणारच आहे. आणि त्याचबरोबर माझेही प्लॉट असणारच आहेत. पण एक 17 वर्षाचं पोरग शेती करते हे बघून मला खूप भारी वाटलं. कारण ज्यांनी शेती सोडली त्यांना आपल्याला शेतात आणायचं आणि खरं तर या मुलासारखी मुलं जी आहेत तर खरं तर शेती करायला, कारण प्रत्येकाची मुलं ही शेती करतातच असा विषय नाहीये. 60 दिवसाच्या किंवा 90 दिवसाच्या या प्लॉटची स्थिती जर आपण बघितली तर खूप चांगलं म्हणजे या मुलाकडून घेण्यासारखं आहे. कारण प्लॉट पण त्यांनी तसं सांभाळला. मला सांग की या दोन्ही बेड मधलं अंतर किती आहे सध्या? 4 फुटाचं अंतर आहे. पण आमची चूक आम्हाला जाणवली आता. काय होतं, फुलं तोडताना झाड असे लय मोडते. आता पुढच्या वेळेस जर लागवड करायची असेल तर तेव्हा 6 फुटाचं अंतर दोन्ही बेड मध्ये राहील. म्हणजे दोन्ही बेडचं अंतर हे 6 फूट पाहिजेच होतं. पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, 4 फुटाचं अंतर या दोन्ही बेड मधलं आहे. आणि खरं तर यांना हे पण जाणवलंय की यांनी हे अनुभवलंय की 4 फुटाचा बेड असल्यामुळं खरं तर फुलं तोडताना म्हणा किंवा त्याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या साह्यानं माती लावण्याचा जो वेळ आहे त्यावेळेस खरं तर झाडं मोडण्याचं खूप प्रमाण आहे. त्यामुळं 4 फुटाचं दोन्ही बेडचं अंतर ठेवण्यापेक्षा 6 फुटाचं ठेवणार आहेत यानंतर. एकंदरीत मला सांग भैया की हा प्लॉट पुढे चालू ठेवणार आहे आपण सध्या स्थितीला. तर मला सांग की या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 1 महिना झाला हार्वेस्टिंग चालू आहे या प्लॉटची, तर किती माल आतापर्यंत आपण मार्केटला नेलाय? आतापर्यंत साधारण 2 ते 3 टन मार्केटला गेलेला आहे माल गेलेला आहे. खर्च झालेला आहे 70-75, त्या डबलच फायदा झालेला आहे. डबलच फायदा म्हणजे साधारण 1.5 लाखाचा फायदा तुम्हाला झालेला आहे. 70,000 खर्च झाला तरी 1.5 लाख रुपये तुम्हाला मिळालेत. कारण एकंदरीत या झेंडूनं खूप काही दिलेलं आहे तुम्हाला. आणि येणाऱ्या काळामध्ये गौरी गणपतीचा सण असेल याच्यामध्ये तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहेत. होय. हो, ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघताय की हे 17 वर्षाचं
मुलगा जो आहे तो खरं तर खूप प्रामाणिकपणे शेती करतोय आणि शेती करत असताना याच्याकडे बघितल्यावर मला वाटलं नाही की हा शेतकऱ्याचा मुलगा हे मला माहितीये, पण शेतकऱ्यासारखं चांगलं शेतात काम करणार, आता ड्रिपचं काम चालू असेल किंवा झेंडूचा जो तो तुटलेला फाटा आहे तो खरं तर बाजूला सारण्याचं काम याचं करत होता. आणि खरं तर शेतीमधले असे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या या युट्यूबच्या खरं तर चॅनलवरती आपण आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी देणार आहोत. पण त्यात पूर्वी आपण प्रत्येक शेतकऱ्याची यशोगाथा ही चांगल्या पद्धतीने आपण पहिली यशोगाथा ही आज पंढरपूर मधून बनवली आहे. कारण प्रत्येक व्हिडिओ आपण ब्लॉगिंग करत असताना किंवा बनवत असताना काही अडथळे आपल्या वाक्याची रचना आहे ती रचना तर आपल्याला थोडी बिघडत राहणार आहे. कारण आपण या सगळ्या गोष्टीतून आपण काही गोष्टी शिकत राहणार आहे. त्याबद्दल प्रत्येक गोष्टीची अपडेट ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहे. तत्पूर्वी आपण थांबूया आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. खरं तर या भयाला माझ्या खरं तर शुभेच्छा आहेत की गौरी गणपतीचा सण तुझा जसा गणपतीच्या तालावर झेंडून नाचणार आहे त्या गाण्याच्या तालावरती, तसाच खरं तर गौरी गणपतीचा सण तुझा चांगला होणार आहे. तुला चांगला दर मिळणार आहे आणि चांगला प्लॉट, अप्रतिम प्लॉट जप. तुला माझ्या पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा आहेत. आणि जर शेती क्षेत्रामध्ये तुला कोणतीही मदत लागू दे, तरकारी मधलं खरबूज असू दे किंवा कुठलीही पीक असू दे, त्याला व्यापाऱ्यापासून ते तुझ्या या लागवडीपर्यंत सगळी अपडेट ही मी तुला स्वतः देणार आहे. त्याबद्दल मी तुझा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.